म्हापशा बेकायदेशीर भांगराची चाचणी प्रयोगशाळा आशिल्ल्याचो समाज कार्यकर्ते अब्दुल शेख हांचो आरोप। कसलेच ट्रेड लायसन्स नासतना हॉलमार्काच्या अंतर्गत नोंद नसून कागदपत्रा शिवाय बेकायदेशीरपणान व्यवहार करपाक लागून हे भांगर चाचणीचे मशीन वापरतात। तशेंच एमबॉक्स केल्लो लोगो आशिल्ले भांगर लोकांक विकता अशी अब्दुल हांणी एका चाचणी प्रयोगशाळेच्या विरुद्ध डेप्युटी कलेक्टरा लागीं कंप्लेंट केल्या। हे चाचणी मशीन वैयक्तीक वापराक आसून ताचो व्यवहाराक वापर जाता अशी तांची कागाळ। मात हे सगळे फट कसलेच बेकायदेशीर काम हांगा जायना असो दावो करत अखिल गोमंतीक दैवज्ञ सुवर्णकार कारागीर संघ हाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेवन स्पष्ट केले। टेस्टिंग लॅबाचे लायसन्सिंग करपाक वेळ लागता, ताचो प्रोसिजर चालू असा। तशेंच हे मशीन व्यवहाराक वापरता हे चुकीचे आरोप आणि ताचो आमी निषेध करता अशेंय तांणी पत्रकारांक सांगले। मजगती टेस्टिंग लॅबाचे मालक म्हणटात अब्दुल हांका आपल्याचेर दुसऱ्या कसल्या कारणावयल्यान राग आशिल्लो। तो राग काडपाक तांणी असले आरोप आपल्याचेर केल्या, मात ते सगळे आरोप चुकीचे आसा। अखिल गोमंतकीय दैवज्ञ सुवर्णकार संघ ही एक रजिस्टर्ड बॉडी आसा। तेजे बद्दल एक 2 दीस पयलीं मिडियामध्ये आनी एक न्यूजपेपरामध्ये असे रिपोर्ट येयले की म्हापशा HYD चुकीचे पद्दतीन फॉल्स मारून दिल्लो जाता। आनी तेणें आनी एक गोष्ट उलयली की तेणें एक त्या मनशान खंय एक परिचय कार्डाक अप्लाय केलें, तेजें कार्ड अजून मेळना। आनी तेणें अशें जे आमच्या समाजा खातीर किंवा धंद्या खातीर जे मारक आसा हेजे बद्दल तेणें उलयलें, तेजें स्पश्टीकरण दिवपा खातीर आमी आज प्रेस कॉन्फरन्स आपयल्या। पयली गोष्ट म्हणल्यार तेणें जें म्हणलें की हांगा आमी ते कार्डा बद्दल उलयलो, जे कार्ड आमी दिवना म्हणून ते कार्डाक लागून एक प्रत्येक आमी जॅपॅक जी जम्स एंड ज्युवेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कावन्सिल आसा इंडियेचें, तेजे तर्फ तें आमी कॅम्प केल्लो आनी थंय आमी ते सगळ्यांक परिचय कार्ड वापरले। तेजे बेनिफीट भरपूर आसात, इन्शुरन्स आसा मेंबराक, ही कार्ड आमी सगळ्यांक तशी कार्ड आमी सगळ्यांक दिल्लीं आसात। आनी ती कार्ड घेता आसतना फक्त आमी एक केलें की ज्या मेंबराक फक्त सांगलें की त्या मेंबरांनी आपली मेंबरशीप भरची, जेणे करून ही संघटना चलतली अशी कॅम्प आमकां मुखार घेवपाक मेळटली म्हणून। तशे खातीर आमी हांवूय एक संघटनेचो मेंबर, तेजे खातीर हांवें GPay 1000 केल्लो आसा आनी तेजे मागीर ताणें म्हाका एक परिचय कार्ड संघटनेन धाडल्लें आसा। हें अशें सांगत ताणें जो आरोप केल्लो आसा तो चुकीचो आसा। ज्या मेंबरान आपले पयशे भरले मेंबरशिपे तांकां कार्ड पावल्लीं आसात आनी जे बाकीचे ताणें जे आरोप केल्या ते आमच्या समाजा खातीर भरपूर हानिकारक आसात, कारण हो भांगराचो धंदो आसा। सगळ्यांक आमी गोंयच्या प्रत्येक काना कोपऱ्या पर्यंत आमचे कडेन येता। आज जे बाजारांत कॉम्पिटिशन चालू आसा, जे मल्टी स्टेट किंवा आमी मल्टी नॅशनल पसून म्हणू शकता, तेंच्या मध्ये आमी जर असले जर आरोप जाले जाल्यार आमचेर भरपूर प्रश्नचिन्ह उपस्थित जातात आनी आमकां ते कम्पीट करपाक भरपूर त्रास जातात। तेंच्यांनी पळय आरोप केला की HYD फॉल्स दोनसावड्यांक फॉल्स मारून मेळटा। HYD हो कोणाकूय फॉल्सली मारूंक शकत ना, कारण ती सायट आसा BIS केअर म्हणून, तेजेर गेल्यार तो HYDचो नंबर, युनीक नंबर जो प्रिंट जाता तो तेजे वयल्यान तुका टोटल त्या HYDची टोटल डिटेल्स मेळटा आनी HYD कोणाकूय मारूंक मेळना। दुसरी गोष्ट तो म्हणटा अनसबडान जो मशीन जे घातला ते इलिगल म्हणटा। ते मशीन जे आसा ते फक्त कस्टमर आपले कारागीर आनी ज्वेलर्स हेंच्या मदींच आसा ते, आनी ते आमी पब्लिकली कोणाकूच दिना। दुसरी गोष्ट ते बी कारण हे कित्याक लागता की जेन्ना रॉ गोल्ड येता तेजी टच काडून तेजो प्युरिटी ती मेल्टिंग केल्या नंतर कितलो प्युरिटी बसतली आनी ऑर्नमेंट जावन तो हॉलमार्क पास जावपाक एलिजिबल आसा की ना ते कळपाक लागून तें मशीन आसा। आनी तेतून आमी विदावट एनी पयशे सिंगल पयसो घेनासतना ते टेस्ट करून दितात आनी ते हे रिपोर्ट आसा आनी ते फक्त कारागीर आनी ज्वेलर्सवाल्यांकूच ते मशीन हे आसा वॅलिड आसा। तेंच्यांनी खंयच्या आदाराचेर तेंचे कनेक्टेड कितें आहा तेंचे? आमकां तर रिलेशन ते हेज्या अमरेश शिरोडकर आसा पळय तेज्या बरोबरूच रिलेटेड दिसता, कारण त्याच व्हिडिओन आमी ते दाखयला किंवा बाकी खंयच्या त्याच व्हिडिओ कनेक्टेड पयला आनी तेजे वयल्यान आमी हे करता। कित्याक तेणें इन्फॉर्मेशन सारकी घेनासतना खंयसर HYDचो उल्लेख केल्लो आसा। तो हो रिपोर्ट जो आसा आनी होच रिपोर्ट आसा तो जो दाखयला आनी तेजे तुमी पयशे जाल्यार एकदम मिनिमम मिली दिल्ले जो आमी फक्त कारागिरांकूच लागतले हे इतले भांगर ते टेस्टिंग करपाक। हेजो रिपोर्ट काडला आनी तेणें हे केला। आरोप कितें आशिल्लो तांचो? हेणें एक आरोप केल्लो की कमलेश चोडणकर हेणें एक टेस्टिंग मशीन आसा आनी खंयचें ट्रेड लायसन्स नासतना तेणें तें मशीन चलयता आनी फटिंगपणां करता। एक्चुअली टेस्टिंग मशीन ही आमची आतां काळाची गरज आसा।
गेली कांय वर्सां आमी सगळे हॉलमार्किंगाक एलिजिबल अशेंच आमी ऑर्नामेंट्स करतात आणि त्याच्या खातीर ते हॉलमार्किंग एलिजिबल जेन्ना आमी ऑर्नामेंट्स करतात तेन्ना आमकां प्रत्येक खिणाक आमकां मेटल टेस्ट करचें पडटा. मेल्टिंग केल्या उपरांत प्रॉपरली मेल्ट जाला असं काय ना, केन्ना केन्ना प्रॉपरली मेल्ट जायना, मग ते प्रॉपरली मेल्ट जायला काय ना ते चेक करचें पडटा. मागीर फुडें आमी आमचो प्रोसेस करतना सुद्दां परत परत आमकां चेक करचें पडटा केन्ना काही मिस्टेक जावं उपकारना म्हणून, जाल्यारूच ते पास जाता. जर आमी हो प्रोसिजर आतां आमी ज्या प्रमाणे आमी आवतां आमची आसा पळय, तार पाटो आसता, हातोडी तुतयो आसता, तशेंच आमचे म्हत्वाचे टेस्टींग मशीन जाल्लें आसा जेणे करून आमी क्वॉलिटी मेंटेन करूं शकता. तेणें कमलेशान तशें टेस्टींग मशीन हाडिल्लें आसा आणि आमी कारागीर भाव तेंच्या कडेन केन्ना वतात, आमचे कडेन आसा ते आमी टेस्टींग करून आमच्या कारागिरी भावांक दितात. त्याच्या बद्दल तो कसलेच पयशे चार्ज करना. जेन्ना ट्रेड करना तेन्ना ताका खंयचोच लायसन बिसन जाय अशें म्हणटा पळय तेची गरज पडना. म्हणजे आणि ते प्रोसेसान आसा. तेणें खंयचेच मशीन ते टेस्टींग मशीन घालून खंयचोच फटिंगपणा करूंक ना. तो फक्त वयल्यान आमकां कारागिरी भावान तेजी मदतूच जाता. मशीन जे घातला पळय मशिनाचेर तुमकां व्यवस्थीत सगळे डिटेल एक्चुअली मेळटा न्हू की भांगार खरें आसा हॉलमार्क घातला तो ट्रेड शाप मारप हे सगळें ना तेचेर कांय ना. फक्त टेस्टींग मशीन हांचा वाटान तेणें एकदम रॉंग इन्फॉर्मेशन घातिल्ली आसा काय हांचा वाटान रॉंग HUID मारली वता हे वता अशें कांय ना. कारण तेच्या कडेन मशीनूच ना, टेस्टींग मार्किंग मशीन ना. तेच्या खातीर डिफरंट मशीन जाय पडटा. तेच्या कडेन फक्त टेस्टींग मशीन आसा आनी तो टेस्ट करता. जेणी हे एलिगेशन घातला पळय तो स्वता एक कारीगर, तो स्वता कारीगर आसा. ना अमरेश म्हणटा पळय तो कारीगर, पण तो दुसरो पळय ताणें एलिगेशन घातला तेका तेच्या बद्दल कांयच म्हायती ना. अर्दवट म्हायती बरोबर ताणें ते घातला की इलिगल सगळें चलता आनी हें चलता. ते कमलेश जे मशीन आहा ते फक्त टेस्टींग मशीन, त्या पलीकडे तेजें कांयच ना. आता जेन्ना नवीन आता येयल्ले आसा पळय तांकां सगळ्यांक ते जाणात म्हणून संघटनेन आता कितें केलां की ते KYC तेंची घेवन तांकां कार्ड इश्यू केल्या. म्हणजे प्रत्येक मनशाक प्रत्येक जाण वळखता आनी तेची सगळी इन्फॉर्मेशन पुलिशेन दिल्ली आसा. तुम्ही फाटल्या वर्सांनी पयलें आसतलें की लोक भांगर घेवन 100 ग्राम 200 ग्राम पळटात अशें ह्या सायडीन अशें. आनी ह्या सायडीन आतां ह्या 1-2 वर्सांत कांय तशी घटना जावंक ना. तेजें कारण म्हणजे हें कार्ड. प्रत्येक हांगासर जो बंगाली कोण कारागीर आसा तांकां कार्ड दिलें गेलां आनी तेंचें इन्फॉर्मेशन सगळें पुलिशेन आसा. आणि जर आता भायले इल्लिगल जे कोण येतात बंगाली बांगलादेशी येतात, कोण रोहिंग्या कोण खूब असतात असे जे येतात पळय अशाक आयडेंटिफाय करून अशें जेन्ना ना पळय तांकां ते धरले वतात किंवा पकडले वतात. अशा मनशाक हांगा दवरूंक शकना न्ही जे इल्लिगल ताणें कांयच तुका आधार कार्ड ना कांयच ना. अशा मनशाक कशें धरतली संघटना. आनी अशा मनशाक जर वच म्हणलो जाल्यार ताका धांवडलो असो अर्थ जायना. बाकीचें इन्फॉर्मेशन सगळें पुलिशेन आसता आनी आतां आज पर्यंत ह्या 2 वर्सांक अशी हांगा एकूय घटना जावंक ना. तेच्या खातीर तेंचें काम हें खरेंच बरें आसा. म्हणून ह्या खातीर तेचो जो आरोप आसा की धांवडटात म्हणटा की टोटली रॉंग आसा. धांवडटा म्हणटा पळय ते बी आसा की नवीन कोण आयल्या पळय आनी येतात 6 म्हयन्या खातीर काम करतात, 6 म्हयने वयतात गायब जातात. तेका लागून एक्चुअली मेन आतां नवीन कोण येता पळय तांकां सारकें एक हें घेतला आयडेंटिटी दवरची. म्हणजे ते कोण येतात कळना. आतां 10 वर्सां पासून लोक कोण आसा पळय तांकां कोणाकूच धांवडना कांय ना, तसं कांय ना. फक्त नवीन कोण आयले जाल्यार येयले 6 म्हयन्या साठी करतात, 3 म्हयन्या साठी काम करतात, घेतात आनी एकानं गायब जाता. हे मेन इम्पॉर्टंट आसा. आतां 10 वर्साचो एक रिकॉर्ड तरी सादारण तरी आसता न्ही. जो आरोप जाला जे एलिगेशनां जाल्या तेचेर कोण फुडें जे उलयल्या तेंचेर कितें तरी कारवाई जावपा खातीर कारवाई जावपाक जाय. म्हणजे आमी आतां अशें ठरयलां की अमरेशान आनी तो अब्दुल रहीम शेख तेणें जो पळय स्टेटमेंट केला तो तेणें परत फाटीं घेवपाक जाय. की ते कितें आनी अब्दुल रहीम शेख ताका इन्फॉर्मेशन नासतना तेणें जो स्टेटमेंट केला पळय तो सामकोच चुकीचो आसा. तेज्या बद्दल आमी निशेध करता. तेणें हे मॅसेज पावल्या बरोबर लगेच तेणें जर आपले शब्द परत घेयना जाल्यार आमी तेजेर फुडें एक्शन करतले. ताका कितें ह्या हितून आयडिया वगैरे आसा ज्वेलरीचेर कितें कला ताका खबर आहा. तेणें ज्या पद्दतीन सांगला आपलें मत ह्या बिझनेसा बद्दल मात्तूय नॉलेज ना. केवळ फक्त तेणें आयकल्ल्या इन्फॉर्मेशना खातीर त्या हेचेर तेणें तो उलयला. आतां ही मशिनां हांच्यानी धरल्या ती आमचे कडेन कारागीर आसा. आमी जेन्ना कारागिराक भांगर दिता आनी कारागीर जेन्ना आमकां भांगर करून दिता ते बाबा तेणें सारकें केलां काय ना हें कळपाक लागून मशिनां ही आनी ही फ्री ऑफ कॉस्ट. ते पयशे घेना म्हणून समाज सेवा म्हणल्यार चलता. हे आतां कमलेश ती समाज सेवा करता ताका हांच्यानी मदीं हाडला.
शकता की खंयच्या आधाराचेर तेंच्यांनी हेजें एलिगेशन घातलेलें आसा? आता त्यांची पर्सनल झगडी त्याने ताका विचारले म्हणून मशिनरास फेक अशें तेंचें एलिगेशन आहा. तो सांगता त्याची पर्सनल झगडी जाका लागून तेणें भायर काडले. पण तेणें भायर काडटा ती तेजेर काडूंक जाय आशिल्ली, ताणें आमच्या समाजाचेर काडली. पर्सनल तेजेर उलयल्लो तो जाल्यार एक वेगळी गजाल आशिल्ली. ही गजाल आयली कोणाचेर? अख्ख्या समाजाचेर. म्हणजे हेजी टेक्निकल अशी काय गोष्टीचे जे एलिगेशन घातले त्यो फॉल्स आसा? ते फॉल्स आसा सारके, 100% फॉल्स, सारक्यो आसा. 100% फॉल्स. तुमचें नाव सांगा पहिले. माझे नाव कमलेश श्रीकांत सोडणकर. आम्ही पहिले की ह्या एक इश्यू सध्या रेस जायत आसा की तुमचे एलिगेशन घातलेले आसा, तुम्ही एक ज्वेलर हे करतात न्हू, कारागीर. तुमचे ते एलिगेशन घातले की तुमचे जे मशीन आसा पळय तेजेर कितें तरी जो हॉलमार्क मारप जाता तो फेक आसा, मशीन फेक आसा. कितें सगळो मॅटर कितें मातसो एक्सप्लेन करा पूर्णपणे आमकां डिटेल हेज बद्दल. हे आता त्याने सांगलं पळय HOID करता ते एकदम फेक न्यूज जाल्या, त्याने चुकीचें एलिगेशन घातला. हे मशीन फक्त टेस्टिंग करपाक आणि ते आम्ही कोणाकूय भायल्या आउटसायडरांक दिनात. जे आमचे कोण कारागीर आसा पळय तांकां आमी जे आता काम स्टार्ट करच्या पयलीं गोल्ड मेल्ट करतकूच चेक करचें पडटा कितली प्युरिटी आसा, कित्याक ते शेवट सगळें काम करून मागीर ते रिजेक्ट जावप करता म्हणून हेचेर पयलीं आमी टेस्ट करतात. म्हणजे पहिले सुरवात जेन्ना एक जे भांगर हाडटात ते भांगर येता पयलीं कोणा कडेन येता आमकां प्युअर गोल्ड येता, तेतून मिक्सिंग करतात कितले प्युरिटीचे आमकां करपाक जाय आमचे ती मिक्सिंग करतात. आनी मिक्सिंग करतूच पयलीं चेक करचें पडटा की सारकें प्रॉपर मिक्सिंग जालां काय कितें जालां. अच्छा, ते हेजेर सगळें मशीन कळटा आनी तेच्या उपरांत मागीर प्रोसेस कितें मागीर आमची परत खूब जाणां कडेन कामां वतात ती लेथीर वता, एका कटिंग होता, मागीर परत पावडर येता. सुरवात जे बिस्कीट आसता तेच्या वयल्यान मागीर ते पयलीं हे आकृती तयार जाता सगळी. पयलीं मेल्टिंग, मागीर तेच्या उपरांत फुडें सगळे डिझायन प्रोसेस खूब आसा तेका. तो सगळ्यांकडे वता म्हणून ते सगळ्यांकडे येतकूच परत फायनल जातकूच परत चेक करचें पडटा. HOID गोंयच्या पयलीं चेक करचें पडटा आमकां ते प्रॉपर आसा काय ना, सगळें काम करून नाल्यार सगळें रिजेक्ट जाता. अच्छा, जर कितें मिस्टेक आसा पयलींच आमी सांगतात की कितली प्युरिटी आसा ती सारकी कळटा. दाखवू शकता तुम्ही बंगाली आसा पळय आमचे की बंगाल्यांक बसून ते मशीन चलयता. हे आमची भयणूच आसा शेट, आमच्याच वेवसायातली कमिटीतली. तर ते एकदम त्याने चुकीचे इन्फॉर्मेशन आणि सगळ्यांक मिसगायड केल्ले आसा अमरीश शिरोडकर याने. म्हणजे हे मशिनरीज अफोर्डेबल टू ऑल कारागीर ना, पण तुमच्या मदी एक असो मेंबरां मदी ज्याचे कडेन हे मशिनरीज आसा जे बाकीचे कारागीर तुमचे कडेन हाडटात टेस्ट जे आहे माझ्या पर्सनल युजा काढलेले आणि माझे पण आमचे फ्रेंड सर्कल असतात आमचे कारागीर विच इज फ्री ऑफ कॉस्ट. तिथून समजा परत KDM बी असेल ते रिजेक्ट जाता, परत ते प्युरिफाय करचे पडटा गोल्ड आमकां. आता हितून KDM आयला पण हे KDM आयला म्हणटूच हेचो यूज काय नाही, म्हणजे गोल्ड प्युअर केल्याशिवाय काय करूंक मेळना. कित्याक KDM आयल्या उपरांत HOID बी जायना फुडें. असोच कोणा एक कारागिराक धरलो जे आमी कारागिरांक दितात, तर तेणे ती फेक नांवान व्हेली. आमकां दिसलें की आतां कोण ज्वेलर्साक दिवपाचें आसा, ज्वेलर्साचें आसा, तेणे सांगलें अतुल म्हणून नांव घाल आनी दी. ते आमी त्या प्रमाणे दितात. ती बेश्टी फेक न्यूज तेणे केल्या की हांगासर इलिगल धंदे चलतात. कितें इलिगल धंदे चलता तेणे दाखोवपाचें आमकां, कशें आमी फेक ज्वेलरी करून दितात काय म्हणून.